Welcome to Dr. Chandrakant's Ambition Academy. Today we see the 7th standards chapter, The Living World Adaptation and Classification. आज आपण 7वीचा जो जनरल सायन्स मधला सेमी इंग्लिशचा जो पहिला चॅप्टर आहे, पहिला जो लेसन आहे, द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन, हा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. यामध्ये ज्यावेळेस आपण लेट्स रिकॉल म्हणतोय, in what different ways diversity of living things seen, म्हणजे कोणकोणत्या मार्गाने किंवा कोणकोणत्या वेजने डायव्हर्सिटी ही आपल्याला दिसते. तर हिअर अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स फाउंड ऑन दी अर्थ, म्हणजे जी काय प्लांटची जी काय वेगवेगळ्या ज्या व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी सापडत आहेत. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स, some plants grow in water, whereas some found in the deserts which have scarcity of water. काही प्लांट्सला कलरफुल फ्लावर्स आहेत, काही प्लांट्स हे पाण्यामध्ये ग्रो होतात, किंवा काही प्लांट्स हे डेझर्टमध्ये सापडतात की ज्या ठिकाणी पाण्याची खूप कमतरता आहे. सम प्लांट्स हॅव फाउंड ओनली इन स्नोवी रिजन्स, some plants cannot be seen without microscope, whereas some are huge in size. काही प्लांट्स जे बर्फाळ प्रदेश आहेत त्याच प्रदेशांमध्ये सापडतात, तर काही प्लांट्स हे उघड्या डोळ्याने दिसत नाही, म्हणजेच मायक्रोस्कोप आपल्याला त्यासाठी वापरावा लागतो. आणि काही ह्यूज इन अ साईज, खूप मोठ्या साईजमध्ये आपल्याला त्या दिसतात. लाईक प्लांट्स ॲनिमल्स शोज टू शो डायव्हर्सिटी. ॲनिमल्स जसे प्लांट्समध्ये आपण डायव्हर्सिटी पाहतो त्याच पद्धतीने ॲनिमल्समध्ये सुद्धा आपल्याला डायव्हर्सिटी दिसते. सम आर युनिसेल्युलर, काही एक पेशी आहेत तर काही बहुपेशीय या ठिकाणी आहेत. सम आर व्हर्टिब्रेट्स, वेअरॅज अदर्स आर इनव्हर्टिब्रेट्स. काहींना पाठीचा कणा आहे तर काहींना पाठीचा कणा नाही आहे. धिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. विच टाइप्स ऑफ द ॲनिमल्स? ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन, रेप्टेलियन, एरियल, एक्सेट्राज. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे ॲनिमल्स आहेत त्यामध्ये आपण पाहतो काही ॲनिमल्स हे ॲक्वॅटिक आहेत, काही ॲनिमल्स हे टेरेस्ट्रियल आहेत, काही हे ॲम्फिबियन्स आहेत, काही रेप्टेलियन आहे तर काही एरियल आहेत. म्हणजेच काही पाण्यात राहणार आहेत, काही जमिनीवर राहणार आहेत, तर काही दोनही ठिकाणी राहू शकतात. काही सरपटणारे आहेत, काही हवेत उडणारे आहेत. दिस ऑब्झर्वेशन, मग ह्या ऑब्झर्वेशन्सवरनं काही क्वेश्चन्स या ठिकाणी येतात. हाऊ डिड द ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग, म्हणजे यावरनं या ठिकाणी असा प्रश्न येतो की ही डायव्हर्सिटी कशा पद्धतीने ह्या ठिकाणी आली असेल किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी निर्माण झाली असेल. हिअर कॅन यू टेल सम थिंग्स? आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप? कॅन यू इलॅबोरेट ऑफ एनी डिफरन्सेस बिटवीन द टू? म्हणजेच या ठिकाणी जे काही प्लांट्स आहेत काश्मीर आणि राजस्थान मधले ते सेम टाईपचे असतील का, तर त्यांच्यामध्ये जे डिफरन्सेस आहेत ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकताय का? सो हिअर व्हॉट आर दिस थिंग्स? वी टेकन द एक्झाम्पल्स ऑफ द कोनिफेरस ट्रीज लाईक द पाईन अँड देवदार फ्लरिश इन स्नोवी रिजन्स लाईक काश्मीर. काश्मीरमध्ये साधारणतः जे देवदार ट्री असतील किंवा पाईन ट्रीज असतील ज्यांना आपण कोनिफेरस ट्रीज म्हणतो, या त्या ठिकाणी फ्लरिश होत आहेत. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia are to be found. राजस्थानमध्ये ती जे डेझर्ट आहे त्या ठिकाणी कोणकोणते प्लांट्स सापडतात? कॅक्टस असेल किंवा ॲकेशिया, ॲकेशियालाच आपण बाभूळ म्हणतो, हे प्लांट्स आपल्याला या ठिकाणी सापडतात. While in animals, the camel is a desert animal, is not found in Kashmir. What is the reason of these differences? आता कॅमल जर आपण म्हणतोय की डेझर्टमध्ये सापडतो परंतु काश्मीरमध्ये सापडत नाही, मग या ठिकाणी काय रिझन असेल की ज्या ठिकाणी आपल्याला हे डिफरन्सेस आपल्याला सापडतात? हिअर व्हॉट आर द थिंग्स वन? अशा पद्धतीने या ठिकाणी आपण म्हणू शकतो की काश्मीरमध्ये जे प्लांट सापडतात, आत्ताच म्हटलं आपण पाईन असेल, देवदार असेल, ते निश्चितच डेझर्टमध्ये जे सापडतात राजस्थानमध्ये अकेशिया आणि कॅक्टस हे सारखे नाही आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळे डिफरन्सेस आहेत. हे डिफरन्सेस का आले असतील? किंवा जो कॅमल आहे, जो उंट आपण म्हणतो की जो डेझर्टमध्ये सापडतो परंतु काश्मीरमध्ये सापडत नाही, का नसेल सापडत?
तर मग याला कारण काय असेल? इट्स वन ऑफ द थिंग्स हॅव्हिंग द कॉल्ड एज द ॲडॅप्टेशन्स. त्याला आपण काय म्हणतोय? ॲडॅप्टेशन्स म्हणतोय. म्हणजे ॲडॅप्टेशन म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स which help them to adjust to their surroundings. म्हणजे काय? की त्याच्या बॉडी पार्ट्समध्ये त्याच पद्धतीने त्याचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या बिहेवियरमध्ये, म्हणजे त्यांच्या वागण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल होतात टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग. जी सराउंडिंग्स आहेत त्याच्या भोवतालचा जो परिसर आहे त्या पद्धतीने त्याच्या बॉडी पार्ट्समध्ये आणि त्याच्या वागण्यामध्ये जे काही बदल होत आहेत तर त्याला आपण म्हणतोय सच चेंजेस आर कॉल्ड ॲज द ॲडॅप्टेशन्स. असे जे काही बदल होतात त्यांना आपण काय म्हणतोय? ॲडॅप्टेशन्स म्हणतोय. दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. असे जे काही ॲडॅप्टेशन आहे तर ते ॲडॅप्टेशन्स होण्यासाठी काही वर्षांचा, काही लॉंग पिरियड रिक्वायर असतो. तो काही वर्षांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये होत नाही, तर काही हजारो वर्ष त्या ठिकाणी जातात की ज्या ठिकाणी ॲडॅप्टेशन्स वगैरे होऊ शकतात. मग या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. ऑब्झर्व द कम्प्लीट द चार्ट, इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. या ठिकाणी प्लांट एक्झाम्पल इज टेकन ॲज द लोटस. लोटस प्लांट कसं आहे? ॲक्वेटिक. टाइप ऑफ रूट्स आर द fibrous roots आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स लार्ज अँड राऊंड विथ द वॅक्सी लेअर. मोठे लिव्स आहेत, त्याच पद्धतीने गोल आहेत आणि वॅक्सी लेअर आहे, त्याच्या पानांवरती वॅक्सी लेअर या ठिकाणी आहे. अँड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्टेम इज द हॉलो अँड फ्लेक्झिबल. याचे जे कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम आहे तर कसं आहे? हॉलो आहे आणि फ्लेक्झिबल आहे. मग अजून या ठिकाणी दोन प्लांट्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे, कॅक्टस आणि बनियन ट्रे. आता यामध्ये तुम्हाला कॉमेंट्समध्ये कॅक्टस बद्दलची इन्फॉर्मेशन लिहायची आहे आणि बनियान बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची आहे. की बनियानचे हॅबिटॅट कोणते आहे? तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय टेरेस्ट्रियल आहे. टाईप ऑफ द रूट्स कोणते आहेत? तर टॅपरूट सिस्टीम आहे. लिव्स कसे आहेत? वन्स अगेन इट्स अ बिगर वन और इट्स अ लार्ज वन, इज इट. आणि त्यांची जी काही त्या ठिकाणी सुद्धा आपण बनियन ट्रीवरती पण पाहतो, वडाचे जे पानं आहेत त्यांचे जे लिव्ज आहेत ते कसे आहेत? थिक आहेत, थिक लिव्ज त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी काय? वॅक्स टाईप ऑफ लेअर आहे. हो. स्टेम कसं आहे? तर रिजिड आहे, तर त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं हॉलो नाही, तर ते मोकळं नाही, तर ते पूर्णपणे भरलेलं आहे. सो दीज आर द थिंग्स. या पद्धतीने तुम्हाला कॉमेंट्स करायचं आहे. कमेंट्समध्ये कॅक्टसला हॅबिटॅट वगैरे तुम्हाला द्यायची आणि ती कमेंट्समध्ये टाकायची. ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट्स. विजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज द रिव्हर, ब्रूक, pond, lake in your surroundings. What differences do you observe between the terrestrial and aquatic plants? या ठिकाणी तुम्हाला एक आपण म्हणूया की एक प्रॅक्टिकल आहे किंवा तुम्हाला एक व्हिजिट करायचे की आपल्या आसपास एखादी रिव्हर असेल किंवा एखादं पॉन्ड असेल, एखादं तळं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करून जे काही प्लांट्स त्या ठिकाणी सापडतात तर त्यांच्यामधले डिफरन्सेस ऑब्झर्व करायचे. जे काही टेरेस्ट्रियल प्लांट्स असतील आणि जे काही ॲक्वेटिक प्लांट्स असतील यामधले डिफरन्सेस तुम्हाला या ठिकाणी पाहायचे. आता या ठिकाणी जर आपण म्हणलो की ॲक्वेटिक प्लांट्स बद्दल, तर ॲक्वेटिक प्लांट्स बद्दल गिव्हन इन्फॉर्मेशन इज देअर. सम ऑफ द ॲक्वेटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉइल. सम ऑफ द ॲक्वेटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ वॉटर बॉडीज. म्हणजेच या ठिकाणी आपण जर ही डायग्राम जर पाहिली, या डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. म्हणजे जी काही वॉटर बॉडीची जी बॉटम आहे त्या ठिकाणी फर्मली ते काय फिक्स आहे. देअर स्टेम्स आर सबमर्ज. त्यांचे स्टेम्स कसे आहेत? सबमर्ज आहेत. देअर स्टेम्स आर द सबमर्ज व्हाईल लीव्स अँड फ्लावर्स फ्लोट ऑन द सरफेस. स्टेम्स कसे सबमर्ज आहेत, तर त्याच पद्धतीने त्याचे लिव्ज आणि फ्लावर्स जर विचार केला तर फ्लोट ऑन द सरफेस. पाण्याच्या सरफेसवरती ते काय होत आहेत? फ्लोट होत आहेत. आणि त्यांचे जे रूट्स आहेत ते फर्मली त्या ठिकाणी सॉइल बॉटमला फिक्स झालेले आहेत. However, some plants are entirely afloat.
देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. या ठिकाणी आपण काही प्लांट्स पाहतोय. ह्या प्लांट्समध्ये आपण या ठिकाणी म्हणू शकतो यांचे जे लिव्ज वगैरे आहेत ते ज्यांचे रूट्स वगैरे पूर्णपणे काय फ्लोटिंग होत आहेत, कुठेही त्यांचे अँकर्ड नाहीत. अँकर्ड म्हणजे कुठेही त्यांचे सरफेसला अधरिंग नाही किंवा त्यांचे अटॅचमेंट नाहीत. द सरफेस ऑफ लिव्ज अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कव्हर्ड विथ ए वॅक्सी लेअर. भरपूर जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत तर त्यांचा जो लिव्हचा जो सरफेस आहे त्याच पद्धतीने जो स्टेमचा जो सरफेस आहे हे दोनही वॅक्सी लेअरनी त्या ठिकाणी कसे आहेत कव्हर्ड केलेले असतात. लिव्ज ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. जसं रिबन असतं तर त्याच पद्धतीने याचे जे ॲक्वॅटिक प्लांट्सचे लिव्ज आहेत ते कसे आहेत थिन आहेत आणि स्लेंडर आहेत, एकदम पातळ आहेत आणि असे लांब लचक त्या ठिकाणी असतात, रिबन लाईक अपीअरन्स. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. असं शेप असल्यामुळे काय होत आहे की जर पाण्याचा जो करंट आपण म्हणतो, पाण्याचा जो प्रवाह आहे तर त्या प्रवाहामध्ये विथस्टँड होण्यासाठी त्यांना त्याची खूप मदत होते. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेटिओल्स ऑफ aquatic प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. जे एअर स्पेसेस असतात स्टेम्समध्ये आणि पेटिओल्समध्ये ऑफ aquatic प्लांट्स आर युजफुल फॉर द फ्लोटिंग इन वॉटर. आता तुम्ही म्हणाल की जे काही फ्लोटिंगचे आहेत, जे काही आपण म्हणतोय जे फ्लोटिंग आहे या ठिकाणी लोटस स्टॉक जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला छोटे छोटे होल्स वगैरे दिसतात. ते होल्स कशासाठी आहेत ते जर आपण म्हटलं की जे फ्लोटिंग होण्यासाठी, जे काही पाण्यावरती फ्लोट होण्याचं असेल, स्टेम असेल किंवा पेटिओल्स असतील यांच्यामध्ये फ्लोटिंग आहे तर ते इझिली फ्लोटिंग होऊ शकतात. तर त्यामुळे याच ठिकाणी ते आवश्यक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. आता या ठिकाणी ब्रेन पॉवर जर यूज करायची असेल किंवा आपल्याला काय काय महत्वाचं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं, व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लिव्ज. आपण पाहतो की लोटस लिव्ज आहे तर त्याच्यावरती जर पाणी टाकलं तर ते लगेच काय होतं तिथनं पसरलं जातं, त्यावरती ते थांबत नाही का. याचं उत्तर आता ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. इट्स हॅव्हिंग द वॅक्सी लेअर. त्यावरती काय वॅक्स लेअर आहे आणि वॅक्स लेअर असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी काय होत नाही, लगेच ट्रिकल ऑफ होतं, म्हणजे त्यावरती थांबत नाही. व्हाय डोंट लिव्स ऑफ these plants rot in water? Why do not the leaves of these plants rot in water? म्हणजे आपण पाहतो पाण्यामध्ये एखादी गोष्ट टाकली ती काय होती, रॉटिंग होती, ती खराब व्हायला सुरुवात होते, परंतु याचे लिव्स खराब का होत नाही. तर या ठिकाणी वन्स अगेन रिझन इज द वॅक्सी लेअर त्या ठिकाणी आहे, तर दोनही साईडला वॅक्सी लेअर असल्यामुळे त्या ठिकाणी रॉटिंग वगैरे होत नाही. व्हाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायब्रस. व्हाय आर देअर रूट्स आर शॉर्ट अँड फायब्रस. त्यांचे रूट्स कसे शॉर्ट आहेत आणि फायब्रस आहेत. फायबर लाईक त्यांचा अपिअरन्स आहे का, कारण की ऑलरेडी आपल्याला माहिती आहे रूटचं फंक्शन काय आहे, ऍब्सॉर्ब दी वॉटर, ऍब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर, वॉटरचं ऍब्सॉर्प्शन करायचं आणि ते जे लिव्हिंग आहे तर त्यांचं ऑलरेडी वॉटरमध्ये आहे, तर त्यामुळे त्या ठिकाणी वॉटर ऍब्सॉर्प्शनसाठी त्यांना खूप मेहनत करावी लागत नाही, म्हणून त्यांचे जे काही रूट्स आहेत दीज आर द शॉर्ट अँड द फायब्रस. देन हिअर नेक्स्ट टॉपिक कॉल्ड एज ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. जे काही डेझर्ट प्लांट्स आहेत तर डेझर्ट प्लांट्समध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन्स या ठिकाणी आहेत. टेक टू पॉटेड प्लांट्स. एक्झाम्पल, टेक टू पॉटेड प्लांट्स, वन इज अ कॅक्टस अँड द अदर इज अ लिफी प्लांट. काय करायचं, एक कॅक्टस घ्यायचे आणि एक लिफी प्लांट घ्यायचा आहे. टाय प्लास्टिक्स बॅग्स लूजली अराउंड द लिव्स ऑफ these plants and keep them in sunlight from early in the morning. काय करायचंय, दोन्हीला पण प्लास्टिक बॅग काय करायचे लूजली बांधायच्यात आणि मॉर्निंगमध्ये सनलाईटमध्ये ठेवायचं आहे. इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. या ठिकाणी काय करायचे, दोनही पॉट्स जे आहेत ते क्लासरूममध्ये आणायचे आणि त्यांचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी करायचं आहे. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी ज्यावेळेस आपण बॅग बांधणार आहोत प्लास्टिक बॅग्स, तर त्यामध्ये आपण ज्यावेळेस क्लासरूममध्ये किंवा आपल्या घरामध्ये ती जे पॉट्स आणणार आहोत तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की त्या बॅग्समध्ये, ज्या प्लास्टिक बॅगमध्ये काही ड्यू पॉइंट्स, पाण्याचे पॉइंट्स त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. मग त्या दोघांची जी क्वांटिटी आहे तर ती सेम आहे का,
They are just here say desert plants are either leafless or their leaves are like small needles or have been modified into thorns. या ठिकाणी आपण डायग्राम्स पाहतोय. इट्स मॉडिफाईड इंटू द थॉर्न्स. या ठिकाणी थॉर्न्स मध्ये ते मॉडिफाईड झालेले आहेत किंवा जे लिव्ज असतील इट्स व्हेरी व्हेरी स्मॉल वन needle likes. As a result, they lose very little water by evaporation. बाय इव्हॅपोरेशन त्यामधनं खूप कमी प्रमाणात वॉटर काय होतंय लूज होतंय किंवा लॉस होतंय इव्हॅपोरेशन मेथडनं. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड इज देअर फॉर फ्लेशी. तर त्यामुळे या ठिकाणी काय की जे स्टेम मध्ये काय होत आहे वॉटर स्टोअर्स होत आहे आणि फूड पण स्टोअर होत आहे तर त्यामुळे त्याचं स्टेम कसं असतं फ्लेशी असतं. दी स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन ॲब्सेन्स ऑफ लिव्ज. आत्ताच आपण म्हटलोय की जे लिफलेट्स असतील किंवा त्याचे जे लिव्ज असतील ते स्मॉल नीडल्स लाईक आहेत किंवा ते मॉडिफाईड इंटू द थॉर्न्स मध्ये आहेत. मग या ठिकाणी फोटोसिंथेसिस करण्यासाठी जे काही ग्रीन बॉडीज लागतात किंवा जे काही ग्रीन लिव्ज आहेत तर त्याचं या ठिकाणी काय झालं एक ॲडॅप्टेशन झालंय. जे स्टेम्स आहेत ते कसे बनले ग्रीन बनलेत आणि दे परफॉर्मिंग द फोटोसिंथेसिस इन ॲब्सेन्स ऑफ द लिव्ज. लिव्जच्या ॲब्सेन्स मध्ये फोटोसिंथेसिस कोण करते तर स्टेम्स करतायत. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil. काय होतं याचे जे रूट्स असतात तर ते काय होतात खूप खोलवर डीप इंटू द सॉइल पेनिट्रेट होत आहेत खोलवर जात आहेत आणि सम रूट्स आर स्प्रेड अवे इंटू द सॉइल. तर काही स्प्रेड अवे एकमेकांपासून लांब स्प्रेड अवे होत आहेत इन सर्च ऑफ वॉटर. कशासाठी तर वॉटरच्या सर्चसाठी. There is a thick layer of waxy substances on the stems of these plants too. जसं आपण aquatic plants मध्ये म्हटलोय लिव्ज वरती त्याच पद्धतीने स्टेम्स वरती वॅक्सी सबस्टन्सेस असतात. तर अशाच पद्धतीने जे डेझर्ट्स मध्ये जे प्लांट्स आहेत त्यांच्या स्टेम्स वरती सुद्धा वॅक्सी सबस्टन्सेस त्या ठिकाणी आपल्याला सापडतात. देन व्हॉट आर द ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ ए स्नोवी रिजन्स. जे स्नोवी रिजन्स आहेत त्यामध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन्स आहेत. हिअर फर्स्टली कॅन यू टेल इन व्हॉट वे स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोवी रिजन. स्लोपिंग ब्रांचेस या ठिकाणी ह्या डायग्राम्स मध्ये आपण पाहतो देवदार मध्ये या ठिकाणी स्लोपी ब्रांचेस आहे. ब्रांचेस कशा स्लोपी आहेत. हे कशासाठी युजफुल असतील आपण इझिली म्हणू शकतो की ज्या ठिकाणी बर्फ पडतोय तर बर्फ पडल्यानंतर स्लोप असेल उतार असेल तर तो उतारावरनं काय होणार तो बर्फ सहजासहजी खाली जाणार आहे तो त्या ठिकाणी साचून राहणार नाही तर त्यासाठी ते आवश्यक आहे. सो हिअर डिस्क्रिप्शन plants of snowy regions mainly include conifers like deodar and pine. These trees are conical in shape due to their sloping branches. कसं त्याचा शेप कसा झालेला आहे कोन लाईक. कशामुळे तर त्याचे जे स्लोपी ब्रांचेस आहेत त्यामुळे. In the heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the tree and thick bark helps the tree to withstand the cold. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जर शेप जर कोनिकल असेल तर त्या कोनिकल शेपमुळं त्या ब्रांचेस वरती कोणत्याही पद्धतीचा स्नो त्या ठिकाणी काय होणार नाही साचणार नाहीये आणि त्याचा जो स्टेमचा जो बार्क आहे तो कसा आहे इट्स अ थिक बार्क असल्यामुळे त्या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा ते जे स्टेम आहे त्याला सर्वाइव्ह होण्यासाठी ते युजफुल आहे. देन हिअर ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन्स. फॉरेस्ट रिजन्स मध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स ट्रीज श्रब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. म्हणजे व्हरायटी ऑफ प्लांट्स कोणकोणते ट्रीज आहेत या ठिकाणी ट्रीज दिसत आहेत श्रब्स दिसत आहेत आणि हर्बेशियस प्लांट दिसत आहेत. तर हे सगळ्या पद्धतीचे आपल्याला व्हरायटी दिसत आहेत. दीज प्लांट्स कॉम्पीट अमॉंगेस्ट देमसेल्स फॉर सनलाईट. आपल्याला माहिती आहे सनलाईट ही फोटोसिंथेसिससाठी खूप आवश्यक आहे आणि मग फोटोसिंथेसिससाठी सनलाईट मिळवायची असेल तर या ठिकाणी त्यांच्यामध्ये काय होतं कॉम्पिटिशन लागते की सनलाईट जास्तीत जास्त मिळवायची. मग हेच ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ द ट्रीज. म्हणजे आता ट्रीज कशा होतात या ठिकाणी भरपूर वाढलेल्या आपल्याला दिसतात. त्या ट्रीज
जास्तीत जास्त सनलाईट मिळवण्यास. त्याच वेळेस आपल्याला ह्या साईडला हे काही दिसत आहेत, काही वाईन्स दिसत आहेत किंवा क्लाइंबर्स दिसत आहेत. जे क्लाइंबर्स म्हणूया आणि वाईन्स असे वेगवेगळे जे वेल वगैरे असतात, तर जे क्लाइंबर्स असतील आणि वेगवेगळे जे वेल्स असतील, ह्या वेल्स सुद्धा यावरती चढतात आणि सनलाईट मिळवण्यासाठी काय करतात, त्यांची जास्तीत जास्त वरती ते जाऊन सपोर्ट घेतात ट्रीचा आणि ते जास्तीत जास्त वरती जाऊन त्यांना सनलाईट मिळतो. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम्स ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. आता या ठिकाणी जे काही टेंड्रिल्स, काही स्प्रिंग लाईक, हे जे काही टेंड्रिल्स जे आहेत ऑन द स्टेम्स ते कसे स्प्रिंग लाईक आहेत. स्प्रिंग लाईक म्हणजे काय होतं, त्याची कॉइलिंग होते. अशा पद्धतीने त्याची कॉइलिंग होऊन काय होतं की त्या स्टेमला त्याचा सपोर्ट घेऊ शकतो आणि ते जे क्लाइंबर आहे ते सहजासहजी त्या ठिकाणी वरती जाऊ शकतात. अशा पद्धतीचे काही अडॅप्टेशन आपल्या फॉरेस्ट रिजन्स मध्ये दिसत आहेत. देन व्हॉट आर द अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स? Diverse types of bushes and grasses are found in the grassland. ग्रासलँड म्हणजे कोणते? गवताळ प्रदेश. त्या गवताळ प्रदेशांमध्ये छोटे छोटे बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. फायब्रस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की सॉइल इरोजन जर कंट्रोल करायचं असेल त्या ठिकाणी ग्रासेस खूप काय करतात, इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. म्हणजेच ग्रासेसमध्ये जे काही फायब्रस रूट्स आहेत तर ते या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल प्ले करतात प्रिव्हेंटिंग द सॉइल इरोजन. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. जे काही इक्वेटोरियल रिजन्स आहेत तर ते त्या ठिकाणी फॉरेस्ट कसे डेन्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी घनदाट फॉरेस्ट आहे. जसं एक्झाम्पल घेऊ आपण ॲमेझॉनचं किंवा कोकण रिजन मध्ये जरी पाहिलं त्या ठिकाणी कसे डेन्स फॉरेस्ट आहेत. Animals like tiger, elephants and deer can be remain hidden in these grasses. अशा ग्रास रिजन मध्ये ॲनिमल्स कोणकोणते? टायगर असेल, एलिफंट्स असेल किंवा डिअर असेल, हे त्या ठिकाणी काय करू शकतात, लपून राहू शकतात. However, grasses in cold regions are very short. जर कोल्ड रिजन्स जर मध्ये पाहिलं तर ग्रासेस कसे खूप शॉर्ट असतात कारण त्यांची त्या ठिकाणी वाढ होत नाही. ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. मग आता जर छोटे ग्रास असेल तर त्यामध्ये आपण म्हणू शकत नाही त्या ठिकाणी टायगर असेल किंवा एलिफंट असेल, तर त्या ठिकाणी काय सापडणार आपल्याला? रॅबिट सारखे प्लांट्स, रॅबिट सारखे ॲनिमल्स त्या ठिकाणी आपल्याला सापडणार आहेत. व्हास्ट मेड्यूज आर फाउंड इन द हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. व्हास्ट मेड्यूज आर फाउंड इन द हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. प्लेन्समध्ये जर पाहिलं किंवा जर गवता म्हणजे आपण म्हणूया सपाट प्रदेश असेल किंवा हिली रिजन्स असेल तर त्यामध्ये व्हास्ट मेडोज आपल्या ठिकाणी सापडतात. दीज आर द सम अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. आता या ठिकाणी ऑब्झर्व अँड डिस्कस. आपल्याला काही ऑब्झर्वेशन्स करायचे किंवा डिस्कस करायचे. ऑब्झर्व अँड नोट डाऊन द अडॅप्टेशन इन द डेझर्ट इन द adaptations in the parts of the plants like potato, groundnut, yam, water hyacinth, aloe, acacia, carrot, onion, beet, bitter gourd, grapevine, etc. and other plants in your surroundings. फॉर एक्झाम्पल पोटॅटो मध्ये साधारणतः कोणकोणते अडॅप्टेशन्स आहे? आता या ठिकाणी पोटॅटो आहे, यावरून आपण इझिली म्हणू शकतो त्याच्यातलं जे काय त्याच्यात जे काही फूड मटेरियल आहे तर ते फूड मटेरियल स्टोरेज करण्याचं काम तो करतोय. म्हणजे ते एक त्याच्यातलं अडॅप्टेशन्स आहे. म्हणजे जरी ड्युरिंग द स्कार्सिटी ज्या ठिकाणी उपलब्ध म्हणजे फूड मटेरियलचं जे काही कमीपणा तर ते त्या ठिकाणी स्टोरेज केलं जातं की जेणेकरून ग्रोथ होण्यासाठी त्याची युजफुल असेल. किंवा ग्रेप वाईन जर म्हटलं आपण, द्राक्षाचे जर वेल आपण पाहिले तर द्राक्षाचं त्या ठिकाणी वेलांना आपण काय म्हणतो क्लाइंबर्स आहेत, ते क्लाइंबर्सच्या मदतीने टेंड्रिलच्या मदतीने ते त्या ठिकाणी वाढू शकतात आणि त्याचा सपोर्ट घेऊन ते पुढे वाढत राहतात. Then what are the adaptations for ingestion of food in plants? आता इंजेक्शन म्हणजे जे काही फूड इन प्लांट्स. आता एखादं अडॅप्टेशन कशासाठी? इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. म्हणजेच त्या प्लांट्सला जर स्वतःचं अन्न स्वतः बनवता येत नसेल आणि त्याला जर फूडची गरज आहे तर मग ते अडॅप्टेशन्स कशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. सो हिअर वी टेक अन एक्झाम्पल अबाउट द कस्कुटा. या ठिकाणी कस्कुटा तुम्हाला दिसतोय, जे येलो वाईन्स वगैरे दिसतात ही दीज आर नथिंग बट द कस्कुटा. मोस्ट ऑफ द प्लांट्स anchored in the ground and are autotrophic. भरपूर प्लांट कसे आहेत? ॲटोट्रॉपिक आहे, म्हणजे दे आर प्रिपेरिंग देअर ओन फूड मटेरियल. दीज आर द अँकर्ड इन द ग्राउंड. ग्राउंड मध्ये काय ते अँकर्ड झालेले. हाऊएव्हर
Plants like the dodder called as a cuscuta are parasitic. पॅरासायटिक म्हणजे आपल्याला माहिती आहे दुसऱ्यांवरती अवलंबून असणारे. मीन्स दीज आर द हिट पॅरासायटिक वन, दीज आर नॉट ॲटोट्रॉपिक वन, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. असे जर प्लांट असतील, दीज आर कॉल्ड द पॅरासायटिक. द प्लांट बॉडी ऑफ अ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम्स. या ठिकाणी काय आहे, कस्कुटामध्ये येलो वायर लाईक स्टेम. इट इज लीफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. येलो असल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे आपल्याला माहिती आहे, इट्स लिपलेस आहे, त्यामध्ये कोणतेही लिप्स वगैरे नाहीये आणि साहजिकच त्यामुळे फोटोसिंथेसिस त्या ठिकाणी होऊ शकत नाही. However, it has hostorial or sucking roots for absorbing nutrients from the host plant. मग त्या ठिकाणी अडॅप्टेशन काय झालंय की काही सकिंग रूट्स त्या ठिकाणी आहेत किंवा त्यालाच आपण म्हणतो हस्टोरियल रूट्स. हस्टोरियल रूट्स कशासाठी असतात, दे आर इन्सर्ट इन टू द होस्ट प्लांट. त्या होस्ट प्लांट्स मध्ये काय होतात, पेनिट्रेट होतात. दीज roots penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb the water and food. These are the penetrate up to the conducting vessels. जे काही कंडक्टिंग व्हेसल्स असतील म्हणजेच आपल्याला माहिती आहे झायलेम आहेत, फ्लोएम आहेत, ह्याच्या कंडक्टिंग व्हेसल्स आहेत, त्या व्हेसल्स पर्यंत ते काय होतात, पेनिट्रेट होतात आणि तिथं पेनिट्रेट झाल्यानंतर काय होतं, तिथलं जे काही प्लांट मटेरियल असेल, जे काही फूड मटेरियल वगैरे आपण म्हणतो, तर ते फूड मटेरियल वगैरे आपल्याला या ठिकाणी काय करते, ते ऍब्सॉर्ब करते वॉटर आणि फूड. या ठिकाणी एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की जसं की आपण म्हणूया की ब्लड चेक करायचं असेल तर ब्लड चेक करताना काय केलं जातं, ती जी सिरिंज आहे तर ती सिरिंज आपल्या ब्लड व्हेन्स मध्ये टाकतात आणि ब्लड व्हेन्स मधनं काय केलं जातं, ब्लड आपल्या त्या सिरिंज मध्ये घेतलं जातं. तर याच पद्धतीने हे जे रूट्स असतील, जे हस्टोरिया असतील, ते हस्टोरिया काय होतात, त्या रूट सिस्टीम, त्या कंडक्टिंग सिस्टीम्स पर्यंत काय होतात, पेनिट्रेट होतात आणि तिथनं काय करतात, ते वॉटर आणि फूडला ऍब्सॉर्ब करतात. सेकंड एक्झाम्पल, फंजाई डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंजाई आपल्याला माहिती आहे बुरशी ज्याला आपण म्हणतो, हे बुरशीमध्ये कोणत्याही पद्धतीचं क्लोरोफिल पिगमेंट नाहीये आणि त्यामुळे त्यांना काय होत नाही, फोटोसिंथेसिस त्या ठिकाणी परफॉर्म होत नाहीये. फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण त्या ठिकाणी होत नाही. दे ऑब्टेन फूड फ्रॉम द स्टार्ची फूडस्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. ते कुठनं फूड मिळवतात, तर भाकरी आणि ब्रेड जे काही स्टार्ची आहे, ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात स्टार्च आहे फूडस्टफ्स मध्ये, त्या ठिकाणी ते काय होतात, इझिली ग्रो होतात आणि त्यामधनं ते त्यांचं फूड मटेरियल मिळवतात. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड. जे काही रूट लाईक फायबर्स त्या ठिकाणी आहेत, ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड. आपण पाहतो की जे भूछत्र वगैरे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वाढलेले दिसतात किंवा आपण घरामध्ये 1-2 दिवस भाकरी ठेवली त्यावरती सुद्धा आपण पाहतो की व्हाईट फायबर्स त्या ठिकाणी डेव्हलप होतात, त्याला आपण म्हणतो बुरशी लागली. ही जी बुरशी आहे ती बुरशी त्या ठिकाणी काय करते, त्यांच्या जगण्यासाठी जे काही ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड आहे तर ते त्या ठिकाणी ते घेत आहेत. प्लांट्स नीड देन नेक्स्ट यू विल से प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. कोणत्याही प्लांटची जर ग्रोथ व्हायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती काय लागतं, NPK. त्याला आपण म्हणतो नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. प्लांट्स दॅट ग्रो in soil which is deficient in nitrogen like Drosera or called sundew, Venus flytrap, pitcher plants, etc. fulfill their need for nitrogen by consuming insects. ज्यांना आपण म्हणतो insectivorous plants. Adaptation are seen in these plants which are served to attract insects and hold them captive. मग या ठिकाणी जे काही प्लांट्स आहेत, प्लांट्स मध्ये आपल्याला आपण म्हणलो की NPK ची गरज आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमची गरज आहे. परंतु ज्या जमिनीमध्ये यांची डेफिशियन्सी आहे नायट्रोजनची, अशा डेफिशियन्सी असलेल्या जमिनींमध्ये ड्रॉसेरा जो प्लांट आहे, ज्याला आपण सनड्यूज म्हणतो किंवा व्हेनस फ्लायट्रॅप, या ठिकाणी व्हेनस फ्लायट्रॅप दाखवलेला आहे, हा जो आहे की या ठिकाणी व्हेनस फ्लायट्रॅप त्याला म्हणतायत. किंवा पिचर प्लांट्स असेल, पिचर प्लांट्स तुम्हाला माहिती आहे की कीटक भक्षी असे जे काही प्लांट्स आहेत तर ते प्लांट्स कशाच्या मदतीने हे करतात, तर त्यांची जी नायट्रोजनची डेफिशियन्सी आहे ती कशाच्या मदतीने,
तर बाय कन्झ्युमिंग इन्सेक्टला कन्झ्युम करून त्या ठिकाणी ते आपण म्हणू शकतो की त्यांची नायट्रोजनची गरज ते भागवतात. मग अशा ठिकाणी त्यांची जी काही सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. मग त्या ठिकाणी इन्सेक्टला अट्रॅक्ट करणं हा असं जर शेप पाहिला तर त्या ठिकाणी काय होतं, इन्सेक्ट इझिली अट्रॅक्ट होतो आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तो बसल्यानंतर त्याला काय केलं जातं, कॅप्टिव्ह केलं जातं किंवा त्याला कॅच केलं जातं आणि त्यामधनं त्याची नायट्रोजनची गरज भागवली जाते. Then here, my friend, the internet collect information about the plant adaptation from website like mbgnet.net. वेगवेगळे जे प्लांट्स मध्ये जे काही अडॅप्टेशन्स आहेत ते अडॅप्टेशन्स या ठिकाणी आपण या ह्या वेबसाईट वरती सर्च करू शकतो. देन हियर नेक्स्ट यू से अबाउट द अडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स. ॲनिमल्स मध्ये जे काही वेगवेगळे अडॅप्टेशन्स ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स. काय करायचे, आपल्या आसपास जेवढे काही ॲनिमल्स आहेत त्यांची लिस्ट बनवायची. कंपेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. तुमच्या मित्राची लिस्ट आणि तुमची लिस्ट घ्यायची आणि ते एकमेकांची कम्पेअर करायची. डिस्कस द हॅबिटेट्स. त्यांचे ते कुठे राहतात ते हॅबिटेट्स. फूड हॅबिट्स, ते काय खातात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर. बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय कॅरेक्टरिस्टिक, लाईक व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलम आहे का, विंग्स आहेत का, गिल्स आहेत का, टेल्स एक्सेट्रा. अँड प्रिफेअर अ चार्ट. काय करायचं, यांच्या मदतीने काय करायचं, मित्राची आणि तुमची लिस्ट घ्यायची, डिस्कस करायची, त्यामुळे त्याचे हॅबिटॅट शोधायची, फूड हॅबिट शोधायचे. म्हणजे तो काय खातो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की कुत्रा असेल तर कुत्रा काय खातोय, मांजर काय खाते, किंवा अजून दुसरे प्राणी असतील, फॉर एक्झाम्पल मंकीज असतील किंवा डॉंकीज असतील, तर हे काय खात आहेत, तर त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय, बॉडी स्ट्रक्चर्स कसे, किंवा एखादा स्नेक वगैरे असेल किंवा एखादा पक्षी वगैरे आहेत किंवा मासे वगैरे आहेत किंवा एखाद्या प्राण्याला टेल्स वगैरे असेल म्हणून पाल वगैरे असेल, तर त्यांचं काय करायचं, त्यांचं एक चार्ट बनवायचा आहे. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड एक्वॅटिक ॲनिमल्स. आता यामध्ये तुम्हाला कोणकोणते डिफरन्सेस सापडले कुणामध्ये, टेरेस्ट्रियल अँड एक्वॅटिक ॲनिमल. टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे जे काही जमिनीवर राहतात असे ॲनिमल्स, आणि एक्वॅटिक ॲनिमल्स म्हटल्यानंतर जे काही पाण्यात राहतात असे ॲनिमल्स. As compared to the terrestrial animals, the skin and body shape of aquatic animals appear to have undergone changes. As compared to terrestrial animals पेक्षा skin and body shape of aquatic animals appear to have undergone changes. या ठिकाणी वेगवेगळे चेंजेस आपल्याला दिसू शकतात. Fishes have the scales on the skin and fins on the body. फिशेस जर आपण पाहिलं तर त्यांच्या वरती या ठिकाणी स्केल्स वगैरे दिसतात, त्याच पद्धतीने फिन्स वगैरे त्याच्या बॉडीवरती दिसत आहेत. देअर बॉडी टॅपर टुवर्ड द बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पिंडल सारखी त्यांची बॉडी दिसते. पुढच्या साईडला जरी पाहिलं तर टॅपरिंग आहे आणि बॅक साईडला जरी पाहिलं तर त्याची टॅपरिंग आपल्याला या ठिकाणी दिसते, लाईक अ स्पिंडल. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड अ नोज. या ठिकाणी जे गिल्स आहेत त्या गिल्स मध्ये त्याची ब्रीदिंग होते, नोज वगैरे त्या ठिकाणी नाहीये. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. या ठिकाणी आयलिड्स जर पाहिले तर आपण ट्रान्सपरंट आयलिड्स आहे. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. त्यांच्या बॉडीमध्येच एअर ब्लॅडर्स आहेत, म्हणजे हवेच्या पिशव्या आहेत की जेणेकरून ते बॉडी त्या मदतीने त्या ठिकाणी त्यांची फ्लोटिंग वगैरे होऊ शकते. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ अ फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइज. काय करायचंय, फ्रॉगची बॉडी, डक आणि टॉर्टॉइज यांची बॉडी ऑब्झर्व करायची आहे. अँड ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. मग ह्या ॲनिमल्सला त्यांच्या लेग्सचा काय फायदा असेल. फ्रॉगमध्ये काय पाहू शकतो आपण, उडी मारण्यासाठी, डकमध्ये चालण्यासाठी, टॉर्टॉइजमध्ये पोहण्यासाठी त्यांच्या लेग्सचा त्या ठिकाणी यूज होतोय. व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. फ्रॉग्समध्ये त्यांचे कोणता अवयव आहे की जो अंडर वॉटरमध्ये ब्रीदिंग करण्यासाठी युजफुल आहे. तुम्ही मला हे कमेंट करणार आहे. ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हिंड लेग्स ऑफ ए फ्रॉग. फ्रॉग्समध्ये जे काही लॉंग हिंड लेग्स आहे त्यांचा काय यूज आहे, कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी जम्प घेण्यासाठी वगैरे त्याचा यूज होतोय. व्हाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर. डक आपण पाहतो की वॉटरमध्ये तो काय होत नाही,
कोणत्याही पद्धतीने ओला होत नाही, तर का होत नाही त्याचा आपल्या या ठिकाणी आन्सर पाहायचा आहे. Just see, as the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. Oars म्हणून त्यांचे यूज करू शकतो. Water flows off the waxy feathers of birds like duck and water hen. यांचे जे काही वॅक्सी फिदर्स आहेत तर त्यामुळे काय होतंय, त्यांचं वॉटर इझिली फ्लो होऊन जातं. वेब्ड टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड द ट्रायंग्युलर हेड हेल्प फ्रॉक्स टू स्विम इझिली थ्रू द वॉटर. वॉटर्समधनं त्या ठिकाणी इझिली स्लिम पोहण्यासाठी त्याचा यूज होतोय. They can live on the land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on the land. या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालं असेल. पाण्यामध्ये कशातनं ब्रीथ होत आहे, त्या स्किन मधनं, आणि जमिनीवर जर असेल तर नोज आणि लंग्स मधनं त्या ठिकाणी ब्रीदिंग होते बाय द फ्रॉग. द टिपिकल कलर्स ऑफ ए फ्रॉग्स बॅक हेल्प इन टू द हाइड अमॉंग ग्रासेस. जो काही फ्रॉगचा कलर आहे तर तो ग्रासेसमध्ये हाईड होण्यासाठी, म्हणजे जे काही त्याचे प्रेडेटर जे आहेत तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी, स्वतःची शिकार होऊ नये त्यासाठी वाचण्यासाठी त्याचा यूज होतोय. मेक या ठिकाणी पुन्हा एक आहे, मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर अँफिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन. वेगवेगळे जे अँफिबियन्स आहेत त्यांची या ठिकाणी काय करायचं आहे, लिस्ट बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या ठिकाणी जे काही वेगवेगळे त्यांची लिस्ट बनवून त्या ठिकाणचे आपल्याला ॲडॅप्टेशन मेन्शन करायचे आहे.